चोरून काय तुम्ही करत असाल एका खोलीमध्ये आणि घरातले पेरेंट्स वगैरे आले खरंच प्रशांतने असं केलंय. मी ते घरी चालले, तू चाललाय. तुम्ही तुमच्या नवऱ्यांना उचलू शकता का दोघी? नवऱ्यांनी पहिला बारीक होऊन दाखवा मग उचलू. माणूस आहेस का? कसं म्हणजे मला नाही पटत ते असं की तुम्हाला तेवढी अक्कल असली पाहिजे. तुम्ही बोला, आम्ही चुकी आहोत. ओके, मग हा दगड. आणि मेजॉरिटी टाइम असं होतं की पुरुष डिप्रेशनमध्ये जातो त्या गोष्टीमुळे. सिम्पल आहे. आज आम्ही कपल रील्स बघणार आहोत आणि एकत्र रिॲक्ट करणार आहोत आणि डिस्कशन्स पण करणार आहोत. खूप काय करणार आहोत, बस काय करणार आहोत. लगेच सुरुवात करूया. बायको ही एक अशी गोष्ट आहे की कायम बाजूला आहे मी. बोल बोल. कायम सुंदर दिसते आणि आपण पुढे जाऊया. डायरेक्ट मॅक्सी. बाई हे असंच रील बघा, हे कधी खरं होऊ शकत नाही. म्हणजे एक्सपेक्टेड बाईचं होऊ शकतं. बायको हे बेकार केलं, मुद्दाम केलंय बेसिकली. तुम्ही दोघांनी असं कधी केलंय का? हे बघ, एक गोष्ट वेगळी आहे की चोरून काय तुम्ही करत असाल एका खोलीमध्ये आणि घरातले पेरेंट्स वगैरे आले तर एकमेकांची चड्डी घालणं असं होऊ शकतं. म्हणजे हे पण एकदम रेअर मी बोलतोय, भीतीने वगैरे. चड्डी तेव्हाच घालू शकतो इंडियामध्ये तरी जेव्हा काळोख फॅन्टसीच आहे. काळोख मध्ये पण नाही घातल्यावर समजतं ना बायकांची चड्डी वेगळी असते. भीती असेल समज, आता पळायचंच आणि अजून एक दुसरं की ते सॉफ्ट जास्त असतं आमचे कपडे. म्हणजे मी तरी कधी घातलं नो कमेंट. अंदाजच नाही आम्हाला. भेंचो डांबराचा देतात. I told my wife this was the new trend. बोल की द्या, आज असाच ठेवलंय. मेली ती मेली. कॉन्ज्युरिंग पाय. इथे दिलाय रे गाय सिल्वर भाई. फेफड्यांमध्ये वास गेला असेल, फेफड्यांमध्ये. ये तुला गुन्हा केव्स दाखवते. दाखवतो वाला. जिया जर हे भीतीवर केलं तर तू काय करशील? केलं तर म्हणजे करतो. जास्त बोलू नको. तेवढ्या जवळ केलंय का पण असं खरंच? श्रिया 5 इंचावर वर तर केलंच. ओ माय गॉड. Let's go to another reel, guys. नवा भी नगदे. बाई खरं मारले त्याच्या. दिले डायरेक्ट. असं कधी केलंय का रुपाली तू प्रशांत सोबत? नाही, मी ऑनेस्टली सांगतो आमचं ऑनेस्ट असतं. जर खराब झालं तर मी बोलतो. रुपालीला एक सवय आहे की ती मीठ खूप टाकते. हो. आणि शियाला सवय मीठ अजिबात टाकत नाही. पण अजिबात न टाकलेलं मीठ वरतून मीठ टाकत. त्यामुळे ती म्हणते की मला मीठ बरोबर लागतं. अरे हे लोक नाही खात, कोणीच नाही खात. मला नाही असं आवडत. बीपी वाल्याचा डायरेक्ट साईराम होईल एवढ्या लेवलचं मीठ डाळ खाल्ली डायरेक्ट. Seeing is if my husband is ready for another baby. बाई दुधाची उलटी कळलं का तुला? मुलं दुधाची उलटी करतात माहितीये ना तुला? जास्त दूध पिले की आपण कसं जास्त दारू तसा वाला सीन आहे तो. आपण नाही, सॉरी आम्ही पित नाही. बेकार. मी when my husband is looking for something and I know exactly where it is, but he was rude earlier, so now I am not telling him. वेट, हे तुम्ही केलंय का कधी? हो बोलते. मला सगळं माहिती आहे माझं कुठे काय. तुला कधीच मी श्रेया विचारत नाही. कधी काय विचारलंय सांग. त्या पुरुषांमधला नाही. मग चड्डी कुठे म्हणजे बनियान कुठे असं विचारत नाही फिरत. पण काही काय असतात गोष्टी जे तू विचारतोस आणि त्या तू ठेवलेल्या असतात. नाही. मग एक सांग ना गोष्ट. मी सांगितलं जे खरं आहे. एक काम कर, माईक तिथे ठेवू दे. मी सांगितलं जे खरं आहे ते. मी सांगितलं जे खरं आहे ते. मी एव्हरीडे. I'm already getting full. How's the food taste?
पण श्रेया आधीपासूनच गाजरेला खाते. आईची वडापाव खाते. असा हा म्हणजे आपण वडापाव कसा खातो, आपण असा वडापाव खातो. श्रेया असं काहीतरी पकडते वडापाव. तिला पकडताच येत नाही वडापाव. रुपाली असं नाही खात, घाण नाही खात. रुपाली घाण नाही खात. ओ माय गॉड. शेगाव रुपाली घाणच खाते. श्रेया बता, श्रेया जरा बल्लू. अरे घाण गापे. तू बोल, श्रेया बोल जरा. ही काय खाते ते बोल. रुपाली खूप वाईट खाते. मेरी एक टांग नकली है. बोल, ही काय काय खाते ते रुपाली बोल. खूप वाईट गोष्टी शेगाव खाते. कचोरी. समोसे, कॉर्नचाट, शेगाव कॉर्नचाट नाही कचोरी. आवडत मला हा, कधीच. मोमो, वडापाव बाई, शेगाव वडापाव. ते जे सलते, वडापाव तर कसा वडापाव तर विसरला? मी डेली खायचे. वडापाव, केळा वेफर्स. म्हणजे मला वाटतं ही आता- गळा दाबून सोडत असेल. आता मला आवाज मोमोज तर कधी ऐकलं नाही. आता मला मोमोज खूप आवडतात है ना गळा प्रशांत? दाबून सोडणं माहितीये तुम्हाला काय? मोमोज. सध्या तिला म्हणजे आणि ते पण मोमोज कुठले डीप फ्राईड तळलेले डायरेक्ट कोलेस्ट्रॉल लेवल. पनीर palm कुरकुरे oil मधले. मोमोज. मागून मला धमकी येते. आय थिंक श्रेया. रुपालीला तर गाडीच येत नाही. एकदा रुपालीचा जोक सांगतो. रुपाली बोलली की मला सायकल शिकायची आणि रुपालीला गप्पा बस. तिचे जिजू जे आहेत ते सायकल शिकवत होते आणि हिच्या घराच्या बाहेर एक असा अंगण होतं अंगण. मोठं. तिकडे असा पाळा वाचोळा पडलेला आणि एक खड्डा होता. तर मी पहिल्यांदा आयुष्यात बघितलंय माणसाने अटेम्प्ट पण नाही केलं बॅलन्स करायचा. अशी गेली, हँडल पण नाही सोडलं आणि अशी हँडल तसाच होता हातात पडल्यावर. बायका माहिती, बायकाचं चंदल्याच होतं. माझ्या मम्मीचं पण झालं. स्कूटी शिकत होती. पहिली अरे 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 एक्सलेटर फुल दिलेला आहे आणि स्कूटर जागेवर अरे अरे अरे, सोड एक्सलेटर सोड. अरे असं झालं. मुलं, का ते रील्स असतात ना, बायका डायरेक्ट दुकानात वगैरे घुसल्यास. मला आठवतंय रुपालीने पिंक कलरची अशी एक ड्रेस घातलेला आणि अख्ख्या पाळा पाचोळ्याने मापलेली, आडवी पडलेली बाई अशी. माणूस पण असा कसा पडू आमचा शकतो? एक मोठी वस्तू आम्ही बाईक किंवा सायकल सोडत नाही. हा, ते घेऊन पडतो. खूप छान. किती पण मोठी चड्डी घातली असली माय तरी वाईफ्स व्ह्यू एव्हरी डे. पोटापर्यंत आत पोचतोच. Love hanging out with you guys. Yo, babe, why you texting me? You want to get the hell out of here? You literally just texted me this. गेला गेला. You literally said, I want to get the hell out of here. I hate these losers. What's up? I just want to say to me if you see it from खरंच प्रशांतने असं केलंय. काय बोलतो? हो, मी केलंय असं एकदा. काय असं? हो. काय होतं एवढं किस्सा? लिटरल नाही, एवढं किस्सा तर लिटरल सांगा. सॉर्ट ऑफ. रुपाली काहीतरी खुनवत होती मला आणि मी त्याला आपण- मेसेज करते. तर कोणता मी तरी बोललो- ग्रुप होता जो मला नाही आवडत. नाही, नंतर मेसेज केला हिने, मी बघत नव्हतो. मग नंतर हिने खुणावलं की चल लेट होतोय, आपल्याला जायचंय. कुठे जायचंय असं बोललो सगळेजण कुठे जायचं नाही. मी तर घरी चालले, तू चाललाय बस ना. श्रेयाला तर हा प्रॉब्लेमच होत नसेल, कारण श्रेया मला वाटतं कोणी येओ न जाऊन येओ, झोपते. श्रेया सगळ्यात आधी जाऊन. श्रेयाचा झोप असा आहे की मौत भी अगर आ गई तर बोलेल की जर 2 मिनिटं थांब, मी 2 मिनिटं झोपते, नंतर आपण जाऊया. कायमची नंतर झोपते. मैंने कहा था कि तुम जाना चाहते हो तो जाओ. तुम जाना चाहते हो तो जाओ. मतलब है कि तुम नहीं चाहती कि मैं जाऊं. नहीं, तुम्हें क्या मतलब है इसका? इसका मतलब है कि मैं चाहती हूँ कि तुम जाओ कि तुम ना जाओ. ही रील मला माहितीये. हा मस्करीचा विषय नाहीये, हा लेजिट टॉर्चर बायका करतात. नाही, पण काय मला वाटतं सांगते, तुला, तो श्रेया? चाहोचा अर्थ असा आहे की तुम्हाला तेवढी अक्कल असली पाहिजे. अरे पण मला एक कळत नाही, क्लिअर का ना सांगत तुम्ही, नको जाऊस. बघ मी अरे, असं का असतं अरे गलिच्छ पण काय तुम्हाला यायचं? कधी येणार ती अक्कल स्वतः? असं तुम्ही 100 वेळा मला सांगितलं मला नाही आली अक्कल, ह्याचा अर्थ काय की मला नाही अक्कल. अरे, मग बोल आली ना. पाहिजे. एकदा कळलं ना, या आली माणसाला पाहिजे. आता रस्त्यावरती वेडा माणूस तुला दिसला, तो तू दगड रस्त्यावरचा वेडा माणूस आहेस का? एक्झाम्पल देतो मी, नाहीये रस्त्यावरचा वेडा माणूस. जर असता रस्त्यावरती वेडा समोर माणूस, popcorn तो आले आला, त्यांनी दगड मारला, तुला माहितीये की तू त्याला समजवलंस तरी त्याला समजणार नाही. जवळ गेलं की दगड मारणार. तर तू परत येऊन उभी राहशील का? एक दिवस ह्याला समजेल आणि हा दगड मारता थांबेल नाही ना. बेसिक आहे. पण तू रस्त्यावर पण कधीतरी समजेलच ना. पण तुम्हाला का समजलं हवंय? मग हा दगड. अरे पण तो रस्त्यावरचा माणूस आहे, आम्हाला तुम्ही तर काय? नवरे आहात ना, तुम्हाला अरे ते कळायला पण पाहिजे. एक मिनिट, तुम्हाला जर क्लिअर सांगितलं तर काय प्रॉब्लेम होते?
मी तेच म्हणतोय बघ, लाईफ कठीण का करायची असते पुरुषाचं बायकांना? कसं असतं माहितीये का, सरळ प्रिया, बोला काय ना, वाटतं तुला? आपण भांडण- चुकीचं बोलतो का याच्यात? नाही समजवण्याचा विषय नाही. मी तुला हे बोलतोय, तुम्ही क्लिअर सांगून गोष्टी जर लवकर होणार असतील Correct. क्लिअर बोलायला चालू करा ना. स्पष्ट बोला. ओव्हरऑल बायका समाजचा प्रॉब्लेम आहे. अरे दुकान- पण जर दुकानदाराला clear कसं बोलता, सांगितलं- दुकानदाराला कसं जाऊन बोलता तुम्ही? क्लिअर सांगितलं तर कसं, म्हणजे मला नाही पटत ते असं क्लिअर सांगायला. नाही तू मित्रांनो. बोल का, तू बोल, ए बोल. मला काहीतरी सांगा, आहे. चॅट मध्ये जेवढे पण पोरं आहेत ज्यांच्या गर्लफ्रेंड असेल, बायको असेल, क्लिअर बोलते का? सिम्पल म्हणजे क्लिअर तुमची बायको किंवा गर्लफ्रेंड बोलते गर्लफ्रेंड का? पण नाही बोलत क्लिअर. बोलायला पाहिजे ना. तीच नाही मुलगी बोलणार. गर्लफ्रेंड, बेस्ट फ्रेंड, मला म्हणणं बायको. हेच आहे, तुम्ही बोला, हा, आम्ही चुतीया आहोत, ओके, हे तुम्हाला माहिती आहे ना. पहिला क्लिअर सांगून मोकळा व्हा ना, कशाला वेळ वाढवायचा? मी काय म्हणतो, दुकानदाराला गेल्यावर असं बोलतात का, फिरून बोलतात का, ते जे असं पण ते कॉन्स बोलतात का, असतं ते ना, दुकानदार आहे, तू तर माझा नवरा आहे ना. अरे वाण्याला पण समजतं एका 4-5 वर्षानंतर अरे एक वाण्याचं relationship शिक्षण असतं, ते develop होती. tension. वाणी दिवसभर बायकांशी डील करतो आम्ही, नाही बायकांशी डील करत दिवसभर. तेच ना, एकच बायकोशी डील करतो ना आम्ही. तेच. क्लिअर बोला, एवढा सोपा विषय आहे. बोलायचं. पुढच्या रील कडे जाऊया, लवडे लागायच्या आधी. Yeah. सोते हुए कितना प्यारी लग रही है। हाँ, खुलते ही पूरा मी तुला सांगू, ही गोष्ट खरी आहे. काय माहितीये का, बायको जेव्हा झोपलेली असते ना, असं वाटतं खूप मोठा टाइम प्लीज आहे. काय टाइम प्लीज. बायको झोपली? Time मला please आधी बोलतात. पीस ऐकू आलं. टाइम पीस आहे. ओ इथं आर्ट अँड पॅरिसच्या ह्याच्यात ठेवलेला बायको- टाइम पीस आहे, टाइमलेस पीस आहे. बायको झोपलेली असताना पुरुष हा एक शांत ह्याच्यात असतो, त्याला बरं वाटतं. पण प्रॉब्लेम हाच आहे की बायको कायम नसते झोपलेली, आणि मेजॉरिटी टाइम असं होतं की पुरुष डिप्रेशनमध्ये जातो त्या गोष्टीमुळे. थोडं तुम्ही कामं गेलात तर बायको आम्ही प्लीज, मी माझ्या इतकं सकाळी काम- उठून लवकर डब्बा केला. प्लीज, मी जेवढं काम करतो ना, हे कोणीही करत नसतील एवढं काम. मी प्रत्येक- प्रशांत, मी हे असं प्रत्येक माणसाला वाटतं. वाटतं. आम्ही करतोच काम बरोबर, भाई. पुरुष तुम्ही- पण नाही, बायको तुम्ही हे प्राऊडली सांगायला पाहिजे की आम्ही काम करतो ऍटलिस्ट. हा, मग आम्ही तेच बोलतो, आम्ही काम करतो. प्रशांत, ते लोक काम काय वाटतं करतात तुला? असं बोलतोय तो. नाही तर तुम्हाला तिघांना पण काम करतो. पुढे जाऊया. दिस इज मॅक्स रिलेटेबल. त्याच्यापेक्षा रिलेटेड काय असू शकतं मला मला सांगायचं किती वेळा असं होतं की मी जाऊ यार, श्रिया यार किती चांगली बायको आहे मला. असं खूप विचार असं मनात आपलं होतं ना, जर ही म्युझिक आहे ना, तीच असते. आणि मग जवळ गेला कधीच नीट नाही बोलत, कधीच नीट नाही बोलत, कधीच. आगे बढ़ते हैं दोस्तों. तडफडला तो. अरे ही टेक्निक आहे नाही ना. टेक्निकच आहे ती, ऑफकोर्स. नाही, हलक्या असतातच. नाही ते हलक्याचा विषय नाही. तिने ना काय केलंय माहितीये का श्रेया, तिने तो एक बॉडीनी फील दिलाय बघ. त्यांनी उचललाय आणि चालत गेलाय, तो तिने बॉडीनी तो फील दिलाय बघ. तुम्ही तुमच्या नवऱ्यांना उचलू शकता का दोघी? नवऱ्यांनी पहिला बारीक होऊन दाखवा, मग उचलू. हे आम्ही नाही करणार असं. चला ही खरं टेक्निक आहे ही. नाही, श्रेया करते. मला पण भीती वाटते श्रेयाने आता. केलंय. रुपाली रोज करते. अशी ओळखते श्रेया. रुपालीचं काय माहितीये, इथून जा. रुपाली हात पाय कडक करते माहितीये काय, झॉम्बी होते. असं काय करायला गेलो ना मी, हे बघ अशी अशी होते. हा, मला हात लावू नको. हे बघ, नसा दिसतात तसे. नाही, फोनची गाणच लागलेली आहे असं मला वाटतंय. फोनचे नाहीच होत आहे. प्रशांत दादा, तुझ्या सोबत व्लॉग करायचा आहे. 2 इयर झाले ट्राय करतोय. आखणीचा व्लॉग देवाच्या मनात असेल तर कधी. अरे होईल होईल भाई, रिलॅक्स. तुझ्यासोबत आखणीचा ब्लॉग करायचा आहे. हा. मग मी काय करू मित्र, या वर्षी काय करू? मी तुझा ब्लॉग करू, तू ह्याचा ब्लॉग करत असताना माझ्या तोंडावर बोलशील माझ्या आयडिया. आम्हाला
आम्हाला जर मुलगा मुलगी जे पण होईल त्याचं नाव तुम्ही सजेस्ट करा, त्यातलं आम्ही मे बी चूज करू. आम्हाला आवडलं तर सांगा, तर सजेस्ट करा. हे साले हरामी साले हमजा सालेकर ठेव बोलतात. हा? हमजा सालेकर. आंधी मन के आया. गाईज 5 सबस्क्रायबर बाकी आहेत 600 व्हायला. come on. आपला सक्सेसफुल होऊन जाईल. 5 सबस्क्रायबर इथे जवळ आहे. 5 सगळ्यांची पप्पी घेईन मी 5 मिळाले तर. आम्हाला कशी परत घेणार? हा 500. माझे ओठ घाणेरडे नेणार याच्या समोर कॅमेरा समोर. प्रशांतची पप्पी तुम्हाला हवी असेल तर 600 करून टाका. चुम्मा बापू. बायकोने माझं नाव ठेवलंय चुम्मा बापू. खूप चुम्मा दिवसांनी एक स्टोरी ठीक आहे. आहे. कहाणी तुमच्यासाठी. हिच्या भावाच्या इथे एक मुलगा राहायचा. त्याचे ओठ एवढे मोठे होते की असं वाटायचं 2 केळी आहेत, एक वर एक खाली, एवढे जाड त्याचे ओठ होते. तर त्याला असं नाव Natural ठेवलेलं Botox. की चुम्मा बापू. आणि आपले 600 कंप्लीट झाले. थँक्यू सो मच गाय. चुम्मा बापू तुला कॅमेरा जवळ जाऊ. जाड्या. चुम्मा बापूने चिम्मा दिलेली आहे. बाई तोंड पुसून घ्या, ओला झाला असेल. सो मित्रांनो, थँक्यू सो मच. मला असं वाटतं ही स्ट्रीम आम्ही आता इथे संपवतो, कारण श्रियाला झोपायला जायचं. पण तुम्हाला हा आमचा कपलचा अटेम्प्ट कसा वाटला? आम्ही अजून काही गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येतोय लाईव्ह स्ट्रीमवरती आणि नवीन नवीन गोष्टी आणण्याचा प्रयत्न करतच आहे. पण असाच तुमचा सपोर्ट आम्हाला हवा आहे. सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. ही स्ट्रीमला सलाम घेतो तुमचा. भेटूया नेक्स्ट स्ट्रीम मध्ये. पुढच्या वर्षीपासून करतो. टेक केअर. सबस्क्राईब राईट नाव, लाईक राईट नाव. बाय बाय. बोलून टाका. Love you guys.